आणि नारोबाला मी वर्षापासून ओळखतो, कित्येक वर्ष. त्यांच्या हिशोबाप्रमाणे 39 साल मी म्हणे शिवसेनेत काढलीस. साल काढून काय उपयोग आहे? 10 वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही. अरे काय त्याच्या आला चालेल, ठीक आहे, गौरवाची बात आहे. तर उठत नाही आले तर कोण काय करणार? पुढचं चित्र रंगवता हा माझा दोष आहे. व्यंगचित्रकारनं काय करू, काढत नसलो तरी अजून सवय जात नाही जुनी. टेकवलं कोणाच्या तरी हातात आणि त्यानंतर मग त्याने तिकडे ओपनिंग बॅट्समन म्हणून त्याला हे करण्याचं ठरलं. आणि त्या सुनेबाईंच्या कानामध्ये यांनी सांगितलं, मोठा माणूस आहे, जबरदस्त आहे, महाराष्ट्रामध्ये वजनदार आहे, हातात आला सगळं कोकण म्हणे आपल्या पायाची ठेवेल. आता निर्णय तुम्ही घ्यायचा. इतक्या लाचार्याने गेलेल्या माणसाला काय त्याच्या चरणावर कोकण ठेवणार आहात, सिंधुदुर्ग ठेवणार आहात? शपथपूर्वक घाचा नीट उपचार करा, अनुस्वार देऊ नका. आणि गेला आयत्या बेळी नारोबा वळवळी. अजून समाधानी नाहीये, अजून त्याचा मुख्यमंत्री पदावरती डोळा आहे. कोण सोडणार मुख्यमंत्री पद याच्यासाठी? कालचा पाहुणा राहायला आलाय घरामध्ये, त्याचा आग्रह काय, एक रात्र तरी आपण मला आपल्या बायकोपाशी झोपून देणार का? त्या भडव्या काल आलास आणि एकदम चला माझ्या बायकोपाशी झोपायला मागतोस तू? कोण देणार? कानफडात मारून बाहेर काढायला पाहिजे. ठेवलंय सध्या, बरं आहे. आता महसूल मंत्री नाही माझे, तुम्ही ओरडा केलात. वसूल मंत्री, वसूल. आज सकाळी सिंधुदुर्गमधले काही बांधव आले, मला माहित नाही कानो काही येतं काय काय गोष्टी आमच्या मातोश्रीमध्ये सतत कोण ना कोण काहीतरी रीग लागलेली असते. हे वर्तमानपत्रामध्ये नाही येणार. मातोश्रीच्या इथे सन्नाटा. मग तुम्ही तरी येऊन गर्दी करायची, म्हणजे सन्नाटा भासला नसता. एकदा कॅमेऱ्याच्या दुर्बिणी साफ करून घ्या, फोटोग्राफच्या दुर्बिणी साफ करून घ्या, म्हणजे मग सन्नाटा आहे क्या भन्नाटा आहे तुम्हाला कळेल. पण जाऊ द्या, काय मीडियाशी माझं वैर नाहीये, ते दुश्मन नाहीये. पण असं का वागता तुम्ही? काही वर्तमानपत्र अशी फिरलेली आहेत की सतत शिवसेनेच्या विरोधातच आणि त्याच्या बाजूनी सतत गेली पाकिट. ते आहे रत्नागिरी टाइम्स आहे. आज काहीतरी कोणी कबूल केलंय, त्याला प्रेस काढून जाण्याचं त्याने वचन दिलेलं आहे. प्रेस झालं गेलं आहे. पण मी मारतो ना बुच कधी कधी, तुम्हाला माहित नाही. हे आमचे केबलवाले आहेत ना, हे केबलचं जाळ आहे आपलं मस्तपैकी. मी आणि परबला फोन करून सांगतो कुठे बसलाय. हा इकडे असेल का, कुठे आहेस ना रे बाबा? अनिल परबला सांगतो, अनिल केबलवाल्यांना सांग सारा खेच. ते खेचतात, बंद. मग लगेच फोन यायला लागतात मला, उद्धवला, राजला वगैरे. अरे बालासाहेब जे की ऐसे मत करना, म्हणलं ये मत करना, वो मत करना, तुम्ही काय पाहिजे ते करू क्या? आपण पण साला हिंदीत सोडत नाही.
हे आपल्याकडे आहे, जेवढी शस्त्र आहेत आपल्याकडे भरपूर चांगली. बरं, आम्हाला गाडीतनं दगड धोंडे आणि तलवारी न्यावे लागत नाहीत. एक आमच्या तोंडातली जीभ बस असते. अनेकांची मुंडकी उडवते, कापून काढते. यापेक्षा आणखीन भवानी तलवार आम्हाला कुठची पाहिजे. आणि मग पूर्वपदावर येऊ. तांतडीनं आम्ही सर्व नेत्यांची बैठक घेतली. जेवढ्यांना फोन जाऊन बोलवता येईल त्या सगळ्यांना बोलवलं. रात्री 9:30 वाजता. आणि म्हटलं असंच आहे. त्यावेळेला आम्ही निर्णय नाही घेतला. याला कोणालाही माहीत नव्हतं की असं बाळासाहेब बोलणार आहे आजच्या सभेत. मी निर्णय घेतला की चला यायला नाऱ्याला म्हणा तूच शिवसेना प्रमुख हो ना, हे कशाला पाहिजे, कोण पाहिजे, चालव तू. पण म्हटलं नाही. का? एवढं मोठं शिवसेना भवनात उभं राहते, डिसेंबर महिन्यात उभं राहील, की त्याच्या ताब्यात द्यायचं? नाही देणं शक्यच नाही हो. त्याला काय बापाचा माल आहे काय चालेल? काय म्हणाला? बरोबर आहे. वसूल मंत्रींना